सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स फ्रेशर्सच्या फ्रेश दुनियेत आतापर्यंत पाहिलं रेणुकाचे बाबा रेणुकाला हातात कचऱ्याच्या पिशव्या घेऊन बघतात आणि ते हा प्रकार खूप स्पोर्टिंगली एक्सेप्ट करतात. बॉईज हॉस्टेलला नीरव आणि सम्राट यांची घाणेरड्या सिनियर पासून सुटका होते, पण त्यांना रूम पार्टनर भेटतो पुस्तकी किडा किरण. गर्ल्स हॉस्टेलमध्ये सायली, रेणुका आणि परी या एकमेकींच्या रूम पार्टनर्स आहेत. परी ज्याच्यासाठी या कॉलेजला शिकायला आलीये असा विनीत परीला धावती भेट देतो. हे सगळं चालू असताना मात्र मनवा आणि धवल यांच्यात मैत्रीचे सूर जुळतात, ज्याची सुरुवात होते एका सेल्फीने. ए रंकायच्या पाणी कशाला उडत दुसरे नॉनसेन्स. ये लेक्चरचा फर्स्ट डे 9 वाजलेत तरी हे डाराढूर कोल्हापूर. 9 वाजले एवढे लवकर? ए बाळांनो, तुमच्यासारख्या आळशी मुलांसाठी वेळ कधीही थांबत नसतो. बाळा नको बोलू आणि तुझ्यामुळे नाही लागलाय डोळा. माझ्यामुळे मी काय केलंय तुमचं? झोप मोड. फ्लॅशबॅक. का केलं गेली? स्वप्न पडलं असेल त्याला. झोप. याला काय करतोय? खबर तू कशाला? याला काय थंडी तापाचे स्वप्न पडतात की काय? भलतच या बघतो ये एकटा नको जाऊ, घाबरशील. चल चल थांब ना. एकटा नको जाऊ. ए उठ ना. झोपेत विचार असले की होतास. चल आपण झोपूया. रूपी महारुद्र वज्रहर मान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रबंधना. विचार आहेत की संचार आहे कसला? नीट झोप. हा झोपला तू. चल मी असं वागूच शकत नाही, कारण मला कतरिनाची स्वप्न पडतात. मग मी मोर पिसासारखा हलका झालेला असतो झोपेत. उसासारखं ताट झालं होतंस. तुमच्या लेझीनेसचं खापर माझ्यावर नका फोडू. कळलं काय बाळा? अरे ए थांब 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 थांब. ए दार उघड, आम्हाला आंघोळीला जायचंय. पण मला टॉयलेट लागली आहे ना. आंघोळी नंतर. मी सकाळी 2दा जातो. एनी प्रॉब्लेम? शिट यार,
याच्यामुळे कॉलेजला लेट होणार आहे आज. म्हणजे माझं काय मुकणार? हो बाबा, मिळाली ना 8 नंबर. आणि बाबा तुम्हाला माहितीये मागच्या खिडकीत ना डोंगर पण दिसतो. पण तू रमशील असं वाटतंय का तिकडं? हो रमेन ना. बाबा तुम्हाला माहितीये ना मला किती शिकायचंय. म्हणजे आता शिकायचंय म्हटल्यावर ना मन रमतच आपोआप. बरं दादा पोचला का नीट? दादा काय ग, तू कॉलेजला गेली नाही? जातच होते. बाबा म्हणाले फोन करून की चॅट करू. आठवण आली लेकीची. म्हटलं नुसतं बोलण्यापेक्षा बघू जरा तिला. तसं बी आता लक्ष ठेवावं लागणारच आहे. मुंबई नुसतं परक शहर नाही, पक्क 12चं शहर आहे. मी येत जाईनच ना मधनं. कशाला? आणि मी का लहान आहे का आता? आणि मागच्या वेळेस तू आला होतास तर केवढा गोंधळ घातलास. झाला एक मॅटर बारीकसा. कोण गई? ही रेणुका माझी रूम पार्टनर. रेणुका माझे बाबा. नमस्कार काका. नमस्कार. हा तुझा दादा ना ग? त्या दिवशी प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये घुसला होता डायरेक्ट. कुठली ग तू? काका मी रायगडची आहे. आणि या खोलीत अजून एक मुलगी राहते, सायली नाव आहे तिचं. ती नाशिकची आहे. खरं तर 1 वर्षापासून ती मुंबईतच जॉब करते ना, त्यामुळे ती इथेच राहते. पण आमच्या बरोबर हॉस्टेलमध्ये आता शिफ्ट झाली. परिचय आणि तिची खूप चांगली मैत्री, अजिबात भांडत वगैरे. बरं बरं कळलं. तिघी मिळून मिसळून राहा बर का. हो. आणि तू ग कापाच्या गोळ्या घेतल्यास ना बरोबर, त्या वेळच्या वेळीच घे बर का. होय. हा. आणि जरा खोकला आला की लगेच डॉक्टर कडे जायचं काय. हो पण आता लेक्चरला जाऊ का? हो काका आम्हाला उशीर होतोय. नंतर बोलू. बाय. हा बाय बाबा. ए ऐक जरा ऐक. आता जेव्हा मला वाटेल तेव्हा चॅट करायला सांगेन मी. ते करायचं. हो चला आता मी जाते, मला उशीर होतोय. बाय बाय बाय. पाच मिस कॉल विनीतचे. अरे यार त्याचा स्विच ऑफ काय येतोय. बाबांना सुद्धा आत्ताच चॅट करायचं होतं. अरे कोणाचं होतं का एवढं मिस कॉल? विनीतचे. कोण विनीत? सांग ना. म्हणजे सॉरी, म्हणजे नसेल सांगायचं तर राहू दे, मला काही एवढं. तसं नाही. तू कोणाला सांगणार नाहीस ना? नाही. बाप्पाची शपथ. हो ग बाप्पाची शपथ. विनीत ना माझा बॉयफ्रेंड आहे. काय? बॉयफ्रेंड? तुला बॉयफ्रेंड आहे? हो. पण तू एवढी का रिॲक्ट होतीयस? मला बॉयफ्रेंड आहे, दमा नाही. कसं रेणुका, हे शिक्षण विक्षण आहे ना सगळं बहाणा आहे ग. खरं तर मी विनीतलाच भेटायला आले. काय? लातूर वरून मुंबईला? आई बाबा दादा सगळ्यांना शिक्षणाचं कारण सांगून तू इथे तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायला आली आहेस? कसली डेअरिंगबाज आहेस ग तू. मला नसतं जमलं. तुला नाहीये बॉयफ्रेंड? म्हणजे तशी कधी गरजच नाही वाटली. अगं वेडे, बॉयफ्रेंड हा प्रेम करण्यासाठी असतो. माझे बाबा करतात की माझ्यावर प्रेम. अगं बाबांचं प्रेम वेगळं, बॉयफ्रेंडचं प्रेम वेगळं. काय फरक असतो? म्हणजे ना बॉयफ्रेंड तुला हवं ते देणार, तुला फिरायला नेणार, रुसलीस की तुला समजावतो. हे सगळं माझे बाबा पण करतात. ते सगळ्यांचेच बाबा करतात. पण तरी सुद्धा मुलींना बॉयफ्रेंड असतोच की नाही. जे प्रेम बाबा करू शकत नाही ना ते प्रेम बॉयफ्रेंड करतो. पण म्हणजे असं काय वेगळं करतो तो? ते आता मी नाही खूप एक्सप्लेन करू शकणार तुला.
तुला प्रेमात पडल्यावर कळेल. सोड. काय करतोयस तू? करतोय थोडस. एक वेळा आंघोळ हुकली तरी चालेल, पण हा हुकला नाही पाहिजे. व्यायाम. कमाल आहे बाबा तुझी. आता काय सर्व्हिस टाकतोस की काय? नाही नाही, तुझा बस बस. बर जवळच बस. काय बोलतो? म्हणजे हॅरी पॉटर आणि सुपरमॅन ह्या फिल्म तुझ्या वडिलांनी बनवल्यात? फिल्म फिल्म नाही रे, फिल्म फिल्म म्हण फिल्म. फिल्म जमेल जमेल. पण काय पण बोला, तुझ्या वडिलांनी सॉलिड फिल्म बनवल्यात. तिकडे मालेगावकडे एक वेगळीच टॉपची फिल्म इंडस्ट्री. हो, तिथे माझे बाबा एक टॉपचे डिरेक्टर आहेत. काय बोलतो? नयन चक्रदेव उर्फ एन चक्रदेव. थांब तो सुनावं. ऐकलंयस? हा हा. मी पण पुढे जाऊन एक असाच टॉपचा फिल्म मेकर बनेन. मस्त रे. मग तू सई तावणकरला पण ओळखत असशील ना? सई? हा. ऑफकोर्स. पण ती मला फारशी खास ओळखत नाही. हो सर, मी कॉल बॅक करेन तुम्हाला. मी येस सर, थँक्यू. फर्स्ट बेंच हुकला. डोंट वरी, फर्स्ट रँक मिळव. थँक्स. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेलकम स्टुडंट, सिट डाऊन. पहिला लेक्चर नाही का? बाय द वे, माय सेल्फ प्रोफेसर तांबे. आय एम युअर लँग्वेज टीचर. हाऊ डू यू फील नाऊ? एक्साइटेड? येस सर. मी सुद्धा एक्साइटेड आहे. सर, मे आय कम ऑन? कम इन. पहिल्याच दिवशी लेट. माझी का बंद पडली? सो आय वॉज अ लिटिल लेट. ठीक आहे. सिट. थँक्यू सर. So student, what is the life? Life is like a box of chocolates. You never know what you're gonna get. Good answer. पण तू अजूनही चॉकलेट मध्येच अडकलाय. दॅट इज व्हेरी बॅड. मी काहीतरी मार्मिक सांगण्याचा प्रयत्न करतोय. अंडरस्टँड? लाईफ इज अ बॅलन्सिंग ऍक्ट. म्हणजे आपण आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या गोष्टी बॅलन्स करत असतो. थोडं प्रॅक्टिकली समजून घेऊया आपण. तुमच्यापैकी कोण इथे येते? यू राईट. यू आर द फर्स्ट हँड. कम ऑन. 1 सेकंड. तुझं बुक घेऊन येता. सो ब्रेव गर्ल, व्हॉट इज युअर नेम? सायली बनकर सर. सायली. गुड. सायली, तुझ्यासाठी एक टास्क. तुझं हे बुक तुला डोक्यावर ठेवायचं आणि हे डोक्यावरचं बुक पडू न देता तुला इथून तिथपर्यंत चालत जायचं. असं समज की हे तुझ्या डोक्यावरचं बुक म्हणजे आयुष्यामध्ये असलेली आव्हान आहे आणि तुला जे चालत जायचंय तो तुझ्या आयुष्यातला एक प्रवास आहे. सो कम ऑन सायली, तुझी वेळ सुरू होत आहे आत्ता. मणका एकदम मणका एकदम सरळ असलं पाहिजे. अरे चल लवकर, खरंच तांबे सर येत आहेत. सर जमलं. हॅलो, मी प्रोफेसर तांबे. पण मग ते कोण होते सर? असेल कोणीतरी भंकस करायला आलेला. बस तू. छोड़ ना, बड़े बड़े कॉलेज में ऐसे छोटे छोटे किस्से होते रहते हैं. बस. आजचा विषय आहे सौंदर्यशास्त्र. भाषेला सौंदर्य असतं आणि सौंदर्याची ही एक भाषा असते.
भाषेचं सौंदर्य लक्षात घ्यायचं असेल तर त्यातले ऱ्हस्व आणि दीर्घ लक्षात घेतले पाहिजेत. ऱ्हस्व उच्चार ऱ्हस्वच केले पाहिजेत, दीर्घ उच्चार दीर्घच केले पाहिजेत. हाय सॅम. मनवा राजे टिंगटिंग, ओ मनवा राजे बस काय मनवा, काय पण बोला. आजचं पहिलं लेक्चर बंपर होता. किती एकाच टोन मध्ये बोलतात रे ते सर. पण ठीक आहे, आज ना अंगाई मास्तर कोणतरी पाहिजे. अंगाई मास्तर? अगं म्हणजे ज्याच्या लेक्चरला कन्फर्म झोप लागेल असा. काय कागद लिंबू हा परत का गेला? हा भरला आपल्याला तो अफ्रेड पीपल. त्याला माहिती आहे ना मी लालबागचा आहे ते. सायली. ए हाय मनवा. हाय. हा काय करतो तुझ्या बरोबर? मित्र आहे. हा हो, धवल मिठबावकर. एक नंबरचा अवली आहे. थँक्यू. अवली म्हण. कालचा किस्सा लक्षात आहे अजून माझ्या. कालचा जोड आजचा आठव. सर म्हणाले पुस्तक ठेव, मग हिनी ठेवलं. मग काय कळलं? हातवर गॅग होता. माझी मैत्रीण आहेस तू. चला काय मी काय नाही केलं. अरे हे घेऊन चालले. अगं बाई हे मदर इंडिया हे नको ना. अगं कशाला मस्क. गझल हा एक उर्दू साहित्य प्रकार आहे जो इतर भाषांमध्येही लोकप्रिय आहे. मला माहितीये तिकडे मॅडम, तू थांब इकडे. तू थांब आणि बघ, ठीक आहे? हात सोड. गझल ही एक अशी जानू एक्सक्यूज मी, हे काय चाललंय? मॅडम आय एम सॉरी, पण माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे मॅडम. मी इथे जानू तू असं का वागतोयस माझ्याशी? कोण जानू? मी? हो तू. तुझा बँच चुकलेला दिसतोय. आपला काही संबंध नाहीये. काही काय बोलतोयस? सर मी काय नाही केला. सर मी काय नाही केला. माझ्या आजी अंडी विकते सर. तू आहे काय झालं? झंपूची शाळा बघ. असं काय करतोस तू? मला भेटत का नाहीस? आणि माझे फोन का उचलत नाहीस तू? ए कसले फोन? कसले फोन? एक शेवपुरी, एक मसाला छास आणि एक वायफाय शेअर केले ना आपण इतके दिवस. मग आता अचानक ब्रिजवर रेंज जावी तसं सोडून का जातोयस तू मला? मॅडम मीला आत्ताच पाहतोय. मीला ओळखत पण नाही मॅडम. हा काय प्रकार आहे? मॅडम मलाही कळत नाही हा असा का वागतोय. आमच्या रिलेशनशिपला 2 वर्ष झाली मॅडम. तुम्हाला सांगते मुंबईत असा एकही लव्हर स्पॉट नाहीये की ज्याच्या भिंतीवर आमच्या दोघांचं नाव नाहीये. हो ना मॅडम खोटं बोलते होई. नाही मॅडम मी खरं सांगतेय. मॅडम आम्ही हल्लीच सैराट बघितला आणि आम्ही पळून जायचं ठरवलं. म्हणून मी घरातून 1 लाख रुपये चोरले आणि याला दिले. मॅडम मी खोटं बोलते. मॅडम तुम्ही तर मला ओळखताच. मी मुलींशी बोलतही नाही मॅडम. नाही मॅम मी खरं बोलतेय. माझा दादा आहे आमच्या लव्ह स्टोरीचा विटनेस. तो बघा. हो की नाही दादा? मी खरं सांगते की नाही? बरोबर आहे ताई, बरोबर आहे. बघितलं? भाऊजींना बरोबर घेऊनच निघू. हर्षल तुला लाज वाटत नाही? एका मुलीच्या इमोशनशी खेळतोस तू? चल आधी प्रिन्सिपल सरांकडे चल. मॅडम प्लीज. सांगतेय ना मी, प्रिन्सिपल सरांकडे चल.
मॅडम थांबा. कळलं आता? एखाद्याची भंकस होते तेव्हा त्याला कसं वाटतं कळलं? मॅडम ऍक्च्युली हा माझ्या क्लासरूममध्ये मगाशी टीचर बनून आला आणि माझा अत्यंत महत्वाचा वेळ याने भंकस करून वाया घालवला अक्षरशः. त्याने हे पुन्हा करू नये म्हणून मी अशी आले. आय एम रिअली सॉरी मॅडम. इट्स ओके. हे बाई, मी इथे प्रामाणिकपणे शिकायला आले. यापुढे माझ्या नादाला नाही लागत. थँक्यू मॅडम. भाऊजी येतो. ब्युटी विथ ब्रेन ना. हाय, माय सेल्फ नीरव. सायली. धवल. तू बिंदास यार. म्हणजे आपल्या क्लासरूम मध्ये इतकी मुलं आहेत पण कोणी रिॲक्ट नाही झालं त्याला. पण तू एकटी रिॲक्ट नाही झालीस आणि ते सुद्धा अनबिलिव्हेबल. हो ना. रापचिक फाडू आणि कडक गॅग केलेला आहेस तू. बस बस. माझी बाजू मांडण्याची किंवा स्वतःच्या हक्कांसाठी भांडण्याची ही माझी पद्धत आहे. उठसूट गॅग करत फिरत नाही मी. उठसूट सुचायला पण हवं ना. इन शॉर्ट, आय लाईक दिस बिंदास फॅक्टर इन यू. ओके, थँक्यू. पण हे एवढंच. म्हणजे नाही, तुला असं वाटेल की आता या निमित्ताने माझ्याबरोबर मैत्री होईल आणि मग पुढे काहीतरी एक्स्ट्रा वगैरे तर नाही. मी इथे शिकायला आले आणि मी फक्त तेवढंच करणार. ओके, बाय. बाय. काय रे, सकाळी सकाळी के एरंडेल तेल पिऊन. हाय. हाय. एक्स्ट्रा लेक्चर होतं? नाही, एका मुलीला माझं बुक हवं होतं. कोण मुलगी? फ्रेंड आहे माझी. अच्छा, मुलींशी मैत्री करायला जमतंय का मुलाला? आपण जायचं आज डेटला. मस्त पिक्चर पाहायला जाऊ, पिझ्झा गिझ्झा खाऊ. आणि मी ऐकलं की मुंबईची चौपाटी खूप मस्त आहे. छे, गडूळ आहे सगळं पाणी. आणि हे सगळं करायची काही गरज आहे का परी? म्हणजे अफेअर मध्ये असंच तर करतात. हो, पण मी आत्ता हे तुझ्यासोबत नाही करू शकत. का? काय प्रॉब्लेम आहे मला सांग. बरेच दिवस मनात होतं तुला सांगावं, पण फोनवर नाही सांगू शकलो. तू इथे येतेस म्हटल्यावर म्हटलं डिरेक्टली भेटूनच सांगू. काय? परी, मी 2 वर्षापूर्वी या कॉलेजमध्ये आलोय. नाही, आपण फोनवर आणि मेसेजवर एकमेकांशी बोलायचो, पण मलाही वाटायचं की मी तुझ्या प्रेमात आहे. पण जुईला भेटल्यानंतर माझ्या लक्षात आलं मी तुझ्या प्रेमात नाहीये. कोण जुई? क्लासमेट आहे माझी. तिला भेटल्यावर फार बदललोय मी. म्हणजे अभ्यासापासून आजारापर्यंत तिच्याशी बोलता बोलता कधी तिच्या प्रेमात पडलं ना, अगं कळलंच नाही मला. अँड आय लव्ह जुही टू मच. विनीत, असली कसली मस्करी. इट्स ट्रू. एक मिनिट. हे बघ. आय एम सॉरी. म्हणजे मी हे सगळं तुला आधीच सांगायला हवं होतं. आणि मी प्लीज रिक्वेस्ट करतो की हे तू एक्सेप्ट कर. आय थिंक तुझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये.